राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम हॅलो हॅलो त्या चिलमा दोन्ही बंद करा. त्या चिलमा आहे की नाही याला आवाज कळक येते ते बंद करा तिथं अशीन त्याचं. आणि याचा आवाज असा मोकळा असं मोकळं बोलल्यासारखं बोलता बरोबर संपला नाही पाहिजे. हॅलो असा हॅलो हॅलो नाही पण स्वर धरून राहायला पाहिजे. आमचं काम जरा अवधू आहे स्वराच्या बाबतीत. हॅलो 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 तुझा विना देवा तुझा विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा तरी हे हो का शतखंड पडो झडो नियारांड काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी तरी हे हो का शतखंड पडो झडो नियारांड तुका म्हणे कर कटितयाचा विसर तरी हे हो का शतखंड पडो झडो नियारांड. पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवालया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया तुझे पाया तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडी तो बराडी.
नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नम त्रिभुवन पावन मुक्ताबाई नम त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नम त्रिभुवन पावनी जननी देवाची अदत्रय जननी देवाची अदत्रय जननी देवाची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विश्वविकाशित मुद्रा जया मोडी तुझी योग ज्ञान निद्रा तया नमोजी गणेद्रा श्री गुरुराया तेवी मी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा गुरु महाराज गुरु जय जय बाळू मामा सद्गुरु गुरु महाराज सर्वांनी म्हणा बाळू मामा सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय बाळू मामा सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय बाळू मामा सद्गुरु जय जय बाळू मामा सद्गुरु जय जय बाळू मामा सद्गुरु संत बाळू मामा बाळू मामा सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय बाळू मामा सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय बाळू मामा सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय बाळू श्री संत बाळू मामा की जय तुझ विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा तरी हे हो का शतखंड पडो झडून या रांड उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा माझ्या आया बहिणी तुम्हा सर्व आभार वृद्ध मायबापांच्या चरणसेवेचा जो योग या ठिकाणी आहे तो किम निमित्तानं आहे तुम्हा सर्व मायबापांना विधित आहे अखिल कोट भगवान भोले बाबाच्या भगवान खंडेरायाच्या कृपेनं महान अजान सिद्ध साधू सद्गुरु संत बाळू मामाच्या आशीर्वादानं या पवित्र पावन नगरीमध्ये पावन गावामध्ये बेलोऱ्यात सर्व गावकऱ्यांच्या भाविकांच्या सहकार्यानं हा दिव्य भव्य सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे त्यामध्ये पूजनीय लिमये गुरुजींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे हा दिव्य भव्य सोहळा तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं साजरा होत आहे एक एकाहुनी बळीरे महान महान गंधर्व लोक ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे असे आदरणीय पूजनीय आमचे ढाले गुरुजी आहेत आदरणीय आमचे रामकिसन बाबा आहेत आदरणीय दिनकर बाबा आहेत आदरणीय बंडू महाराज आहेत मृदंग सम्राट वैभव महाराज आहेत एकीकडून ज्यांनी महाराष्ट्र भूषवला आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे आदरणीय आमचे मंगेश बाबा आहेत विठ्ठल विठ्ठल हरी जय जय विठ्ठल आणि ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आहे ज्यांच्या मुखातून भगवंताची गोड अशी कथा या ठिकाणी सुरू आहे प्रेम मूर्ती आदरणीय आमचे सोपान बाबा शास्त्री यांच्या आज्ञेवरनं आमचे ज्येष्ठ गुरुबंधू सोपान महाराजांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आला आणि आजच्या दिवसाची सेवा या पामराकडे दिली सेवेसाठी जो अभंग घेतला हा अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि तुकोबाराय या अभंगातून देवाशी बोलतात आणि व्यंजनावृत्तीनं जगाला उपदेश करतात आता प्रश्न भरपूर आहे
उपदेश कुणी कराव, कुणाला कराव, कसा कराव, कशा करता कराव, उपदेश म्हणजे काय? उपदेशाचे 3 प्रकार: प्रभू संमित उपदेश, सुहृद संमित उपदेश, कांता संमित उपदेश. उपदेश गुरु करतात, साधू करतात, मायबाप करतात. पहिला प्रश्न आहे, तुकोबा तुम्ही आमचे कोण? तुकोबाराय तुम्ही आमचे कोण आहे? तुकोबाराय गुरु आहे. जगत गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. तुकोबाराय जगाचे गुरु आहेत. तुकोबाराय साधू आहेत. साधू म्हणजे फेटा बांधणं, कीर्तन करणं, विना गड्यात घेणं म्हणजे साधू. बरोबर? तुम्ही असे कोमात काऊन गेले हो? हे लोक खुश नाही दिसून राहिले. गुलाबाच्या फुलासारखं बसाव, तुम्ही सूर्यफुलासारखे दिसून राहिले. झाडं दाट आहेत पण चेहरे असे आहेत. एक तर असे पाहून राहिले असं वाटते मारते का तो बुवा मले. खूपच रागो 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 रागो. अरे खुश बसलं पाहिजे कीर्तनात. तरी एका माणसाचं तोंड असं आहे, असं वाटते घरून कोंबे खाऊन येलाय. आता झाले हसले राव. साधू म्हणजे फेटा बांधणं, चाटा मारणं. रागद्वेषरहितत्वम उदासत्वम. साधू म्हणजे भगवे कपडे घालणं, हातात कमंडल घेणं. बरोबर? हेला गामन 13वा महिना करू नका. हो हो म्हणता. भगवे कपडे, मग कुत्र्यानं भगवे कपडे आहेत. कुत्र भगव्या रंगाचं. साधू साधू कपड्यानं नाही. साधू कोणाले म्हणाव? संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याचे अंगी दया आहे, ज्याचे अंगी क्षमा आहे, त्याला साधू म्हणतात. दया करणे जे पुत्रासी, त्याची दास आणि दासी. तो का म्हणे सांगू किती, तो का म्हणे सांगू किती. त्याची भगवंताची मूर्ती. जय गांजले गांजले त्यासी फुले, तोची साधू ओळखा. देव तेथेची जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. साधू त्यांना म्हणतात. राग द्वेष रहित, ज्यांच्या जोर वैर नाही ते साधू आहे. पहा सगळ्या साधूचं चरित्र. कोण्या साधूनं कोणाचं वैर केलं? मला पुढे या वाटते राजीव. हे लय अंतर झाला श्रोत्याचा आणि वक्त्याचा. मी का म्हणजे आला टाइम तर कीर्तन होई लोक तिथं येतो. ते जमतच नाही ना, कराव काय. हे लोक स्टेजवर उभं करतात. कीर्तन हे लोक श्रोते पाहिजे, आनंद येते. मी धीरे धीरे सरकतो. नाही मीच जातो मामानानं. तुकोबाराय साधू आहेत. कोणाचं वैर नाही केलं. गाढवावर बसून मिरवणूक काढली लोकांना, तरी राग नाही. चालू कीर्तनात येऊन मारला इथं, आणि तरी मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दे. तुम्ही मारून पहा आम्हाला. ते खरंच मारून पहा एखाद्याले. कोणाला मारा, तुम्ही धापू नका. आपण मारणाऱ्याचे हात नाही दाबून द्यायचे, गळा. कसं सहन केलं हो संताईनं? 7 वर्षाची मुक्ताबाई गल्लीत मारलं, त्या मायनं सहन केलं. तिन्ही देवाची माय आहे ना. ज्या मुक्ताबाईनं पाहिल्यावर बाबा मेलेले लोक जिवंत झाले, त्या मायले एक मारता येत नव्हता. अरे पाहता बरोबर जळून राख केली असती, एवढी पावर होती. पण तरी सहनच केलं. याले साधू म्हणतात. म्हणून त्याचे मंदिर झाले, म्हणून त्याच्या पुण्यतिथ्या होतात. आपले तेरवी होती नाही. नाथांच्या अंगात
अंगावर मुसलमान थुकला, आमच्या अंगावर हिंदूले म्हणा थुकून दाखव, घरी जाऊ देऊ तर बापाच्या पोळचा नाही. भाजी सांडली एका पोऱ्यानं रेल्वेत साहेब मागार, भाजी ढोरासारखाच हाणला, एका रट्ट्यात एक दात खाले. त्यांनी एवढं सहन केलं, आम्हाला एवढं का होत नाही? कारण आम्ही साधू नाही. विठ्ठल सगळ्या साधूचं चरित्र, साधू आहेत म्हणून उपदेश करतात, पण उपदेश कराव कोणाले हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हा, लक्ष देऊन ऐका तुम्ही. कोणाला उपदेश करून जमत नाही. 2 घागरी त्या पालथ्या मारल्या, एका घागरीवर 7ची मोटर लावली. कितीची मोटर बाबा? 7ची. आणि एका घागरीवर 5ची लावली. एक 7ची, एक 5ची. कोणतीनं भरीन बाळा? बाळा कोणतीनं भरीन? सांग रे. 12ची न म्हणते. 7 आणि 5 12. याचा काल्याच्या दिवशी सत्कार ठेव जा. अध्यक्ष साहेब सत्कार कर द्या त्याचा. आता नाही विचारत बाबू. शीताहून भाताची परीक्षा. ऐका पटकन बोलतो. 7ची मोटर लावा, 5ची लावा, काही करा, पण उबळ्या घागरी व पालथ्या घागरी भरत नसतात. एका झाडावर वानर बसेल, माकड, बांदर. पाऊस सुरू झाला, पाऊस. ते माकड पावसानं भिजलं. हा, लक्षित तुम्हाला ऐकू येते ना मागच्या येईल की येऊ तिकडे? नाही, ऐका. ते माकड पावसानं भिजलं मंडळी, भिजलं. आणि त्याच झाडाले एका फांदीले एक घरट होतं, आणि त्या घरट्यामध्ये एक चिमणी सुगरण बसेल होती. मग त्या सुगरणीले माकडाची दया आली. ते सुगरण मान काढली आणि माकडाले म्हणे, माकडा, ओ माकडा. माकड म्हणे, काय? उन्हाळाभर फिरला, एक घर नाही बांधलं, एक तारीख खाले नाही. ते सुगरण म्हणे माकडाले, आमच्यावर आलं की लवकर समजते. ते सुगरण माकडाले म्हणे, माकडा उन्हाळाभर फिरला, घर बांधायला काय रोग आलता? ते माकड म्हणे सुगरणीले, मी तुले भाड्यानं खोली मागतो काय? बरं मरून कोण राहिलं? मग तू काय जायते, तुला काय करा लागते? ते सुगरण म्हणे, मर. मर म्हटल्यावर माकडाला राग आला. बहिणी हो, तुम्हाला ऐकू येते ना? हो तर म्हणा. ऐकू येते? ऐका. एक भाऊ तुम्हाला एक उपदेश करते. साती बोलो काहीच नाही ऐकलं चालते, पण माया ऐका आज. हा, मी कामाचंच सांगतो तुम्हाला आज. तुम्ही एक ध्यानात ठेवा या भावाचा शब्द. माकडाले राग येईन असं कधी बोलू नये. नाही, मी खोटं नाही बोलत बहिणी हो. त्या सुगरणीनं माकडाले उपदेश केला, माकडाले राग आला. माकडानं त्या सुगरणीचं, त्या चिमणीचं घरट मोडून टाकलं. का मोडलं तिचं घर? का मोडलं बहिणी हो तिचं घर? कारण तिनं उपदेश कोणाले केला? क्रोधिया विश्वासी त्याची बोध कैता, व्यर्थ पुली वाचा सिंधू नये, व्यर्थ पुली वाचा सिंधू नये, व्यर्थ पुली वाचा. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा? महाराजांनी प्रमाण योग्य दिलं. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. सुगरणीनं माकडाले उपदेश केला. काय झालं तिचं घर? माकडाले राग आल्यावर काय होईल सांगता येत नाही. काही माकडं टिव्या फोडतात, कपाट फोडतात, खुर्च्या. माकड आहे ते. राग अनावर होते माकडाचा.
माकडानं गुरुजी घरट मोडून टाकलं. आ माकडाची गोट सांगून राहिलो. माकडानं सुग्रणीचं घर मोडलं. का मोडलं? कारण सुग्रणीनं उपदेश कोणाले केला? माकडाले केला. अर्थ समजला? समजला काय? ऐका, सुग्रणीनं कोण? सुग्रणीनं इकडे पा माकडाले उपदेश करू नये. मी सगळेले माकड म्हणत नाही, माझे शब्द ध्यानात ठेवा. सुग्रणीनं माकडाले उपदेश करू नये, नाही करावं. तू म्हणाल तो पेते, काही नाही होत प्यानं. काही होते का भाऊ? काही नाही होत. काय होते प्यानं? मग हे कार्यकर्ते मला म्हणत व्यसन मुक्तीवर बोला महाराज. पोलीस पाटील बोलले महाराज सांगा व्यसनाविषयी. अध्यक्ष साहेब बोलले मी नसतो सांगत, मी कधीच पिऊ नको नाही म्हणत भाऊ, खोटं नाही बोलत. मी तुम्हालाही सांगतो बहिणी हो, एक भाऊ म्हणून. तुम्हाला वाटतं तो मग दारू पिते, पिऊ द्या त्याला, काही नाही होत दारू प्यानं, काहीच नाही होत. हा पिऊ द्यायची. त्याच्याजवळ पैसे कमी पडले तुम्ही द्यायचे, मजुरीतले द्यायचे. ती म्हणजे आमचा काय फायदा, लवकर मरीन, फायदा आहे ना. अरे अशा मूर्खाच्या नावाचं कुंकू लावल्यापेक्षा पांडुरंगाच्या नावाचा बुक्का लावा, खंडोबाच्या नावाचा भंडार लावा. त्याच्या कुकाचा भार ठेवता कशाला? त्याच्या देखात म्हणा घे रे मेला रे, आपाप धाऱ्यावर येते. पुसून टाका, कुंकू लावू नका, त्याचं पुसून टाकायचं, घे म्हणा. मंगळसूत्र त्याचं त्याला द्यायचं, तुझ्याच गळ्यात घाल म्हणा, आणि हे विठोबाचं घालायचं. पांडुरंगाच्या नावाचं मंगळसूत्र आणि विठोबाच्या नावाचं, पांडुरंगाच्याच नावाचं काळं लावा. तुम्हाला जगात कुठंच कमी पडणार नाही. हा राजासारखे फिरतो आम्ही, काहीच घरी काय आम्हाला पाय धुवायला पण ना देणार कोणी. इकडे बाबा 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 बाबा. कोरोनामध्ये साऱ्या ढेऱ्या चिपल्या होत्या, खरं आहे की नाही? वेळेवर बासुंदी करून खाऊ घालतात. तू पाय माझो अन्न डंगरा झाला काय? अरे म्हाताऱ्या माणसाने लांबवले तर काही नाही. तुम्हाला समजलं बहिणी हो? मूर्खाले सांगू नका. तुम्ही पिऊ नको म्हटल्याने पेते काय? तुम्ही तुमच्या जीवाचं हालवण काय करता? काही काही बाया डोकं घेतात, रडतात. अरे मरू द्या ना. आणि आमचे महाराज लोक बी आमच्या याईले उपदेश काय करतात? नवऱ्याले मारू नये म्हणतात ना. पती परमेश्वर आहे म्हणतात ना बाबा लोक. त्या बाबाले म्हणा याची बायको हुन पाय. तुम्हाला जर म्हटलं कोण्या बाबानं मारू नये, मारलं तर काही नाही होत. फक्त गल्लीत नाही, घरात कोंबे द्याव. हा मग काय तुम्हीच मार खाता काय? जीव देता? फाशी घे, विष घे, या बेवळ्याही पायी तुम्ही नका मरू. अनमोल जन्म भेटला देवानं दिला आणि जीव देता मूर्खाई पायी. आता हे चॅनल आहे ना, तुम्ही मोकळं सांगलं असतं, पण चॅनल मायच आहे, हा दुसरं नाही कोणाचं. मी पहिले विचारलं, मला वाटलं तुम्हाला खरं खरं बोलतो. आता आम्ही 2 दिवसाच्या आधी कोणतं चॅनल आहे बोजी, ते मी तुम्हाला दाखवलंय. माय एका जणानं कीर्तन टाकलं 5 वर्षाच्या आधीचं, आणि त्याच्यावर काय माझ्यासोबत हिरोईनचा फोटो लावला. मी खोटं नाही बोलत, हा आता दाखवू शकतो सर. हा आम्ही गुन्हा दाखल केला, आता माफी मागून राहिला. पण नाही, मला सगळे महाराज लोक म्हणत त्याला थंडा करा. हो हो हां मी का खोटा बोलीन. आणि त्याच्यावर काय लिहिलं, आता नवीन महाराजनं पिक्चर काढला. पाहून घ्या, खोटं नाही. हा इमानदारीनं असं वाटते घरात जाऊन हाणाव, शोभत नाही हो. पहिले मीनं करला हाना मारे आपण, आता नाही शोभत. हा येड्यावानी काही टाकता. आमचे एक विलास महाराज आहेत गेसगे, त्याच्या कीर्तनावर टाकलं एका मूर्खानं, महाराज दिशेले लहानात लय अगाऊ. मी फोन केला, घरातून काढून हानीन म्हटलं. आमच्या मुकेश दादानं
आजचं चॅनल नाही बरं हे. मी लहान होतो तेव्हापासून आहे. मला माय पहिलं कीर्तन यायच्या चॅनलवर होईल आहे. महाराष्ट्र दाखवला या बुवानं. हा खोटं नाही बोलणार. जे आहे खरं ते पहिलं कीर्तन माझं अजून पहा यूट्यूबवर ते याईनं टाकलं. आणि आजपर्यंत महाराष्ट्रातल्या एकाही महाराजांनी या माणसाविषयी वाईट शब्द काढला नाही. मी मोकळा बोललो तर चालते, काही बिघडत नाही, म्हणून मी असं बोलून राहिलो. तुम्हाला समजलं? अधिक सांगू? जाऊ द्या आता. माकडाईले उपदेश करून फायदा नाही, महाराजांनी प्रमाणही दिलं. पण तिसरा प्रश्न असा आहे, उपदेश म्हणजे काय? हितकथनम उपदेशम, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. आणि साधू संत महात्मे हे कधी अनहिताचं बोलत नाही, कधीच नाही. तुम्ही काकडा घेऊन राहिले ना, बंडू महाराज कोण आहे? तुम्ही घेऊन राहिले काकड्यात. कधीतरी तुम्ही सकाळी उठून असं म्हटलं, सकाळी उठून शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. कधीच नाही. आमचे साधू अनहिताचं बोलत नाही. साधू उठले, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरी, कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू संसार श्रमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. करू संसार श्रम तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका कोणतो विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कोणतो विषय कामा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पाया पडले. हरी हरी तुम्ही म्हणारे, तेने माया जाळ. हरिमुखे म्हणा हरिमुखे, पुण्याची गणना. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. हिताचं बोलले. लागून या पाया विनवितो तुम्हाशी, करटाळी बोला मुखी नाम. देवाचं भजन करा. नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही ऐकता ना साधूचं? हो म्हणता. चांगले लोक आहेत इकडे. नका करू संसार श्रमा, संसार करू नका. तुमच्या जमिनी घर असतील आमच्या नावावर करून द्या. हा, तुम्ही पाव पाव गांजा घ्या, डोंगरात जा. कैलास का राजा दम लगाने को आजा. हा याचा अर्थच तो आहे. आणि तुम्ही म्हटलं ऐकतो. नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा. संसार करू नका, सोडून द्या. सुट्टे का संसार? नदीच्या काठावर दोघ जण बसले. नदीले पूर आला आणि त्या पुरात त्याला अशी काळी घोंगडी दिसली. त्यानं मारली उडी आणि धरली घोंगडी. पण तिथं गेल्यावर त्याला समजलं ते घोंगडी नव्हती, ते अस्वल होतं, अस्वल. मग त्यानं अस्वल धरलं आणि अस्वलानं त्याले धरलं. मग लय प्रयत्न करे सोडायचे, सुटत नाही, सुटतच नाही. आणि एकदा अस्वलाच्या हाती लागला माणूस. तुम्ही काही करा, काही करा. हो हो, काही काही बरेच जण वाद घालतात, कोर्टा लोक जातात, तरी अस्वल त्याला सोडत नाही जात.
आम्ही एक दिवस भांडण झालं, मी रागानं बोललो गुरुजी. मला असं वाटलं आपली कमाई आहे की. मी म्हटलं निघ निघ घराच्या बाहेर रागानं. तिनं मापिशे डबल आवाज, अशी कशी जाईल. अस्वलानं माणूस धरला की तो धरला, तो चौघाईनं उचलून नेला ताच जाईल. अस्वल त्याला मरेपर्यंत सोडत नाही आणि सोडू बी नाही, सोडू नये. अरे महिनाभर वारीत जातात म्हातारे, एक महिनाभर आयुष्यभर परमार्थ संसार केला ना, मग महिना देवासाठी चालले, मग देवासाठी जगा ना. अरे 2 दिवस चालले की तिसऱ्या दिवशी म्हातारीला फोन, जेवले का आहे रे हे. बरेच म्हातारे मला फोन मागतात, बाबा फोन द्या, मी देऊ. 200 म्हातारे असतात माझ्यासोबत दिंडीत. मी ते त्या फोनची रेकॉर्डिंग लावून देऊ. जेवढे म्हातारे बोलले, काय काय बोलले, रात्री ऐकून कीर्तनात सांगू. मग आमच्या दिंडीतले म्हातारे म्हणत आपल्या बाबाला रिद्धी सिद्धी प्राप्त आहे. कायची रिद्धी कायची सिद्धी रे बापा, घरची इद्दी ऐकत नाही. संसार सुटत नाही आणि तुम्ही प्रयत्नही करू नका, नाही तर घेसान संन्यास. एक जण आला हापसत होता, दुसरा म्हणे हापसू नको खारट पाणी आहे. तो म्हणे नाही, घंटाभर हापसल्यावर येईन ना गोळ. अरे आयुष्यभर हापसणारे बसेल आहेत ना, विचारा त्या आबाले. म्हणा बरं आहे काय, कायचं बरं. या संसार रूपी हापशीले पाणी खारटच आहे ना हा. पण असं वाटतं लागीन गोळ लागीन गोळ लागीन गोळ. अरे कायचा गोळ, पुरा धोळ झाला पण गोळ नाही आलं ना रे. नाही खोटं नाही बोलत मी. कुंभारबानं 2 गदी इकेले नेले आबा. इकडे काय म्हणतात गदेस ना, या भागात जरा स्टँडर्ड बोला लागते. हा भाग सुशिक्षित आहे. आमचा बुलढाणा जिल्हा अटीतटी आहे. इकडे खरंच बरं तुमचा भाग पुढे आहे जरा. हा इकडे इथं तिथं, आमच्याकडे अटी तटी. हां तू आमच्याकडे तेल तूप असे ग्लासानं वाळतात पंक्ती. इकडे तसं नाही, इतकी वाटी इतका चमचा असा उंदीर मुतल्यासारखं उंदीर. हा भाग स्टँडर्ड आहे. ऐका ना, पण मला जमत नाही तुमच्यासारखा. मी शुद्ध बोलतच नाही. मी केलता प्रयत्न, पण मग आमचे सगळे गुरुबंधू मला म्हणत तू हे होबाशी करू नको. मी कधी काय बोलो, कधी मी करू. शेतामध्ये गेले वावरातून आले, मी नांदच नाही केला. मला ये नाही जमता. काही काही महाराज लोक हिंदीत भागवत सांगतात, आमची हिंदी अशी अबुगबू अबुगबू. मी नर्मदा मातेच्या प्रदक्षिणेत गेलो, रोडगे करायला बसलो, ओवा टाकतात. ओवा आणायला दुकानात गेलो, हमको ओवा दो. दुकानदार म्हणे ओवा क्या होता है. मी त्याला सांगू ओवा जिरे का छोटा भाई होता है. आमचं असं साधं काम आहे. कुंभारबानं 2 गदी इकेले नेले. मला पटकन अभंगाकडे जायचं, पण एवढं सांग नाही. कुंभारबानं 2 गदी इकेले नेले. एक गद दिलं धोबी बुवाले, एक गद दिलं डोंबारी बुवाले. दोघाईले 2 गदी इकले. सख्खी भाऊ भाऊ एकाच गदीचे पोरं. एक गद डोंबारी बुवाला दिलं, एक गद धोबी बुवाला दिलं. मग धोबी बुवाच्या गध्याले काम कमी. कपडे नेले नदीवर, तो धोईपर्यंत ते सुकेपर्यंत ते गद खाये पाणी पिये, गंगेमध्ये आंघोळ करे. गद सुधारलं. 2 महिन्यामध्ये गद सुधारलं. पण डोंबारी बुवाच्या गाढवाला कामाला आहे. या बाजारात जाणं, त्या बाजारात खेळ मांडणं, या बाजारात खाणं कमी कामाला आहे. ते गद बारीक झालं. मग काही दिवसानं डोंबारी बुवा खेळ खेळत धोबी बुवाच्या गावात आला. मग ते दोघं भाऊ ते गदे गदे भेटले. मग हे गद त्या गद्याला म्हणे दादा तू एवढा बारीक कसा झाला. गदे गदे भेटले की बोलतात. ते गद या गद्याला म्हणे दादा तू एवढा बारीक कसा झाला. मग ते गद म्हणे गड्या मला काम लय आहे आणि खायला सुट्टी देत नाही. अरे तू खेळ मांडते, तू चरायला जात जाय ना. नाही ना म्हणे, तो खेळातही मला जवळ ठेवते.
मला जाऊ देत नाही, मी बारीक झालो. मग दे त्याला सोडून, त्याच्या सोबत जाऊ नको. मग माझ्या सोबत चाल. माझ्या मालकाच्या घरी नाही, काम करू नको, सटपडत खाऊन पिऊन चांगला आहे. तो म्हणे नाही मला त्याच्या सोबत जाणार. अरे त्याच्या सोबत जात काय मरत नाही म्हणे, मला काम आहे. अरे तुझं काय काम आहे म्हणे, तो जो डोंबारी बुवा आहे तो खेळ मांडते, असे 2 खांब त्याच्यावर दोरी बांधते आणि तो ढोलक वाजवते. मग तो वाजवता वाजवता म्हणते, त्याची मुलगी दोरीवर असते. गंगे, ए गंगे, तू जर खाली पडली तर तुझं लग्न या गाढवा सोबत लावी. मग त्या गाढवाले वाटे गंगी खाली पडी, माय लग्न होईल. खरं बोलतो मी, गाढव रोळच होत नाही, फक्त गंगीमुळे रोळ होते. सुखरूपी गंगीच्या मागे लागला. संसारात खारटच पाणी आहे. आमचे साधू सांगून गेले, फलकट तो संसार, येथे सार भगवंत, इथं फक्त भगवंत सार आहे. फलकट आहे तो संसार, ताक आहे तो. बहिणी हो, तुमच्या घरी ताक होते ना? दही दूध मुख्य आहे काय तुमच्या घरी? म्हशी, गाई म्हशी आहेत, दही दूध होते, रवी लागते, ताक होते, फेकून देता? हो म्हणतात. ताक फेकता काय? पहा, खूप हुशार आहेत त्या बाया. दूध विकतात आणि हलेले ताक पाजतात. नाही, मी खोटं नाही बोलत. विचार, आजी हलेले काय पाजतात? आजी हलेले नाही पेला, हल्या जर पेला नाही तर त्यात त्या काळं मीठ, बर्फ, खडी साखर, मसाला आणि त्याचा लागे मठ्ठान, तरी त्या हल्याले ताकच पाजतात. हलेल ताकच पाहिजे. जाऊ दे, विनोदाचा भाग सोडा. ताकाचा त्या बहिणीनं मठ्ठा केला. काळं मीठ, बर्फ, खडी साखर, मसाला टाकला, मठ्ठा झाला. संसार ताकच आहे. पण ज्याले बुद्धी आहे त्या बुद्धिवानानं त्या ताकामध्ये दान धर्माची साखर टाका, भक्तिभावाचा मसाला टाका आणि प्रेमरूपी बर्फ त्या संसारात होता. तुमचा संसार मठ्ठा झाल्याशिवाय राहत नाही. अरे एवढं सुंदर गाव काय वाटून राहिलं राव ह्या सप्ताह. हा, किती मोठा सोहळा आहे. त्यामध्ये लग्न सोहळा ठेवला. जिथं देवाची कथा सुरू आहे, इथं जे वधूवर बसतील, ज्यांचं लग्न होईल, अरे आनंदात नांदतील ते. इथं भगवंताचं भजन झालं. त्यांच्या संसारात येणाऱ्या अडचणी, त्यांचे कुयोग पडून जातील. पडून किती ब्राह्मण देवानं काढू द्या, 7.5 असो काही असो, अरे जिथं नामस्मरण झालं तिथं त्याच्या माला पडून राहिल्या. अधिक काय पाहिजे? आणि हा एवढा मोठा सोहळा तुम्ही करून राहिले, हे आनंदाची गोष्ट आहे. सज्जन का पैसा साधू और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर और वकील. सज्जनाचा पैसा परमार्थाले, दुर्जनाचा पैसा कोर्टात आणि दवाखान्यात जाते. परमार्थ करा, भरपूर दान धर्म करा. श्रीमंत सोनी दान न करी, गरीब सोनी भजन न करी. तया गळा पाशान बांधोनी समुद्रा जान बुडवावे. लय श्रीमंत आहे, दान करत नाही, त्याच्या गळ्यात पाशान बांधा आणि त्याला समुद्रात नेऊन टाका, हलकट आले. बरं म्हणा, जगून फायदा काय? भरपूर देणगी द्याव. काळ कुठं चालला? अजून काही हलकटावणी? आमचे 100 घ्या, 200 घ्या. सप्ताह होईल पावती खिशात ठेवते. काय आहे सनकन हाना लगा 200 देऊन राहिला रे. काळ कुठं चालला हा? ज्या डॉक्टरले कोणती डिग्री नाही अशा डॉक्टर जो मला खाजीसाठी नेलं, रामकिसन बाबा खाजीसाठी. लोक लई येडे आहेत हो. महाराजाले ग्रामपंचायत मध्ये ठेवा ना, कापसा घरात ठेवायचं काय काम? मला कापसात ठेवलं बुवा, कापसात. आणि मला अधिक म्हणे महाराज गरम चालते. खात झाली हो. मग मला कार्यकर्ते दवाखान्यात नेलं, डॉक्टर आणला, थकेल होता.
मी तर डॉक्टर पाहूनच म्हटलं इंजेक्शन देऊ नका, कारण त्या डॉक्टरचा हात असा असा म्हटलं हा कमरीचं माप घेऊन आणि पाठी टोचिन रे बैलासारखं. मी म्हटलं बापू हो मला देऊ नका. पण कार्यकर्ते कोणी गावची हुशार ते म्हण उस डोंगा परी रस नो ये डोंगा काय भुलला अशी वरलिया रंगा. महाराज डॉक्टरकडे पाहून घाबरू नका, इंजेक्शन घ्या. घेतलं बा, पण आपण जुनं ते सोनं राव. त्या डॉक्टरने इंजेक्शन दिलं बुवाजी, असं समजलं बी नाही, हात हलका असं इंजेक्शन. मग मी उठलो, मी धोत्राचे गोळे खोसले, त्याला 300 रुपये दिले, 200च्या गोळ्या गेले 500. आणि असा हात केला. त्या डॉक्टरनं ती इंजेक्शन काढलं आणि सुई कमरीतच ठेल होती. कमरीतली सुई कमरीत 500 घेतले. खरं बोला बापू हो, साऱ्या डॉक्टराईचा बाप आहे ना हो भगवान. हा श्री संत बाळू मामा सामान्य होते, कलियुगामध्ये देवाना अवतार घेलाय होतो. आमच्या इकडे एक कवी गाणं म्हणत, नाही बाळू मामा संत आहे साक्षात भगवंत. नाही बाळू मामा संत आहे साक्षात भगवंत. आहे साक्षात भगवंत. आहे साक्षात भगवंत. जन्म गरीब घराण्यात. जन्म गरीब घराण्यात. आले धनगर कुळात. नाही बाळू मामा संत आहे साक्षात भगवंत. नाही बाळू मामा संत आहे साक्षात भगवंत. देवकीचा बाळ कृष्ण आला कलियुगात. भगवंतानं जन्म घेतला म्हणजे बाळू मामा आहेत. पण त्या देवाजवळ जसं तुमच्या शेतीत टाकल्यावर तुम्ही दाना टाकला की त्याला कणीस येते, तसं हे बाळू मामाची शेती आहे. जो एक दाना टाकीन त्याला आमचे बाळू मामा 1000 दाणे देतील. मग तुम्हाला 2 हात आहेत, त्या बाबाले 1000 हात आहेत, कमी नाही पडणार. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. कितवं वर्ष आहे आता हे? मग पुढच्या वर्षी केला की सप्ताह बंद है ना. नाही, बऱ्याच गावले 5 वर्षाचा नियम असते. तुमच्या गावात किती आहे सांगा ना. चालू राहील ना. नाही, काही काही लोक काय करतात, पहिले धामधूम, मग सामसूम, चौथा आहे. मग बंद नाही होणार ना. नाही, देवाची नाही तुमची पाहिजे. जुने लोक तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि तरण्याची साथ पाहिजे. तरण्याशिवाय होत नाही. या गावातले तरुण चांगले वाटून राहिले बुवा, कीर्तनात बसले. कोणाची लेकर तरुण कीर्तनात. तरुण कोणाले म्हणतात? खरा तरुण सांगतो. खरा तरुण जो सकाळी जाते घरून, संध्याकाळी लोक आणतात धरून, तो खरा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत. 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 नटे हरी कीर्तनात. नटे हरी कीर्तनात. नटे हरी कीर्तनात. नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत. वा वा. तरणा भाग्यवंत. 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 तरणा भाग्यवंत.
नटे हरी कीर्तनात. आज भरपूर संख्या तरण्याची दिसून राहिली हो. 10-12 तरुण एखादा म्हातारा, 10-12 तरुण नाही तर आम्ही बऱ्याच ठिकाणी कीर्तन करतो बाबा, सारे खलबत्ते दिसतात, एक मुसई नाही. आणि आम्ही त्याला सांगतो आई वडिलाची सेवा करा, ते म्हणतात गेले वर गेले. आज राजो खरं तरुण मंडळ आहे. मावल्या हो, तुमचं दूध शुद्ध आहे, पवित्र आहे, म्हणून तुमच्या लेकराईले परमार्थाची आवड आहे. हा, मायचं दूध पवित्र पाहिजे, बापाचं रक्त शुद्ध, त्याला कीर्तनाची आवड. नाही तर दारात कीर्तन चालते ना, हा घरात पसरते, नाही येत तो. हा, त्याच्या मायचं दूध अति पवित्र. नाही, तुमचे संस्कार आहेत म्हणून परमार्थ तुमच्या गावात आहे. आनंद आहे. या मातीमध्ये एवढा परमार्थ नांदून राहिला. इवले शरोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला मोगरा किती समाज बापा बापा बापा. पानराजो गाड्यावर घोड्यावर लोक. हा, ते हिशोबात नाही धरा लागत बरं. ते काम पडलं तर उठून जातात. पण आनंद आहे. परमार्थ करा. संतांनी हिताचे उपदेश केले. वासुदेव वासुदेव म्हणा, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आग्रह केला आपल्याला. आग्रह तुमच्याकडे कसा करतात आग्रह? हरी हरी तुम्ही. एखादा म्हणजे महाराज तुमचे साधू एक शब्द 2 वेळा का वापरतात? वासुदेव वासुदेव का वापरतात? कारण काही कारण अशी आहेत, त्या निमित्तानं एक शब्द 2 वेळा वापरायला लागते. पंक्तीत बसली. आता आम्ही इथंच जेवलो, या भाऊचं काय नाव त्याचं ते बसेल, हा, प्रफुल्ल दादा. हो, ते आग्रह करतो. म्हटलं बापा आम्हाला कीर्तन करणं आहे. आग्रह जर कर नसला, तुमच्या भागात कसा करतात आग्रह? घे घे ना, घे. पाहिलं होतं कधी? घे ना बासुंदी घे, असंच ना. काय हो म्हणता राव. आग्रह घ्या घ्या घ्या. तुम्ही बोले एक एक शब्द 2-2 वेळा बाबा. घ्या 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 ना, घ्या 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 घ्या, काही नाही होत, घ्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे, हरी हरी तुम्ही. कठोर स्वरात बोलू नये. हा, ज्याच्या घरी पंगत असेल त्यानं कधी पंक्तीमध्ये ठसणीत फिरू नये, पाप लागते. मी खोटं नाही बोलत, सत्य बोलतो. काही काही लोकांना जीव घालायचाही अहंकार आहे. अरे कशी झाली भाजी? इमानदारीनं मला विचारून पाव, कोण धरून जर त्याच्या तोंडावर मारली नाही तर मग म्हणा अरे अपमान होते जेवणाऱ्याचा. विचार. हे सवय भीमदादाले होती. भीमदादा पंक्तीत फिरत, धर्मराजाचा यज्ञ होता, गदा घेतला हातात आणि असे फिरत, कशात गुलाबजाम उष्ट नका ठेवजा. हो, अपमान होईल. भगवान श्रीकृष्ण पंक्तीत गेले, साधूला विचारतात कुशल मंगल. ते साधू म्हणत सगळं बरं आहे कृष्णा. मग तो भीम नको पाठवू पंक्तीत, त्याला आम्ही भेटतो ना. तो गदा घेऊन बिले उष्ट ठेवजा. कशी झाली भाजी विचारू नये. जेवणाऱ्यानं सांगलं तर चालते, मस्त स्वयंपाक झाला दादा. पण पंक्तीवाले ना, काही काही तर पंगत तिसऱ्याची हे चमचेच फिरतात. भाजी कशी म्हणता? अरे काय चालू आहे रे? अरे जेवणाऱ्याले सुखात जेवू दे. अरे विचारू नका, म्हणू नका काही. ते साधू लोक त्रस्त झाले. यज्ञ होता, महायज्ञ. भगवंताले समजलं, भीमाले अहंकार झाला. भीमदादाच्या भेटीले देव गेला. दादा काय? अरे सगळे साधू आले, यज्ञ आले, सप्ताह आले, मग एक बाबा नाही आला. कोण? गंधमादून नावाचे ऋषी. चला त्या बाबाले आणले. पुढे भगवान, मागे भीमदादा साधूच्या भेटीला गेले. हाक मारली. साधून देवाचा आवाज ओळखला, हा कृष्णाचा आवाज आहे. झोपाट उघडलं, कुटियातून बाहेर आले. देवाले नमस्कार केला आणि देवानं साधूली नमस्कार केला. आणि भीमदादा, अरे ते नमस्कार करू राहिले, तुम्ही करा ना. देव म्हणतात, भीमा आपण आमंत्रण द्यायला आलो, पायाला घाल. हे असे कसे साधू? हा, ते जे बाबा होते ना, जरा दिसायला वेगळे होते. इथं एवढं तोंड त्याचं डुकराचं होतं आणि एवढं शरीर सोन्याचं होतं.
ते साधू होते, महात्मे होते, पण तोंड डुकराचं आणि इतके सोन्याचे. भीमदादा म्हणे हे पहिले सांगा, दर्शन घेतो. हे बाबा असे कसे, खाली सोनं वर चेहरा डुकराचा. देव म्हणत अरे महात्म्याचा अपमान होते, विचारू नको. ते साधू हसले. नाही नाही कृष्णा, अपमान नाही, मी सांगतो. भीमाले सांगलं, भीमा काय, अरे जसा तू राजा आहे तसा मी राजा होतो. जसं अन्नदान तू करत तसंच मी करू. पण जे लोक जेवणाले आले त्याच्याशी कठोर भाषेत बोल. कशी आहे भाजी, हा पाहिली होती. अन्नदान केलं, शरीर सोन्याचं भेटलं, पण वाणीनं कठोर बोललं म्हणून तोंड डुकराचं भेटलं. हे पंक्तीत फिरतात की नाही, पंक्तीत फिरतात ना, त्याईले म्हणजे देव सोन्याचं तर देणारच नाही, सारा डुक्करच करून टाकेल. म्हणून मी बोलून गेलो. आग्रह करणं असला स्वर कठोर नाही. घ्या घ्या महाराज, घ्या घ्या. हरी हरी तुम्ही आग्रह केला, वासुदेव वासुदेव आग्रह केला, एक कारण. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, 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 विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गी नाही, स्वर्गी नाही. आनंद आहे आज. हो, लोक सर्कस मांडतात, त्या सर्कशीत कोले लांडगे कुत्रे जमा करतात. तुम्ही गावकऱ्याने सर्कस मांडली, कोले न कुत्रे नाही, सारे वाघच जमा केले, वाघ. हा आनंद येते. विठ्ठल विठ्ठल एक शब्द, मूळ मुद्दा ध्यानात ठेवा. विठ्ठल विठ्ठल आग्रह, आदर करणं असला एक शब्द दोन वेळा वापरला, आदर. तुमच्या घरी पाहुणे आले, काय म्हणता तुम्ही पाहुणे आल्यावर? ये बस. कोणी आलं या नाही म्हणत, पहिले नाही म्हणत आपण राम राम, हा हा राम राम. तो राम राम कसा घालायचा? समजा तुम्ही माझ्या घरी आले, राम राम या, मग पुण्य लागते, बरोबर ना? स्वर कठोर आहे. राम राम तसाच. बरेच काही हलकट लोक आम्हाला जय हरी घाला, जय रे, इमानदारी ना असा राग येतो, पण काहीच नाही म्हणा लागत. कारण इचू पिंडीवर असला की मारत नसतात. सत्याचा कार्य करतात, जय हरी असं वाटते, काय करू रे गड्या तुला, काय असा कठोर स्वरात देवाचं नाव घेऊ नये ना. राम 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 राम. आदर करणं असला ते एक शब्द दोन वेळा वापरा. विठ्ठल विठ्ठल, हरी हरी तुम्ही, आदर आहे देवाविषयी, एक शब्द दोन वेळा. घाई असली तर
कारण लय आहेत 50. आदरार्थ द्विरुक्ती, पूर्णार्थ द्विरुक्ती, अभ्यासार्थ द्विरुक्ती, निश्चितार्थ द्विरुक्ती, प्रथम यथार्थ द्विरुक्ती, घाई. पण मग मी जय लय लंब्यात सांगत नसतो. माय कसं आहे बाबा, मी 4 एकर वखरत नाही, 2च एकर वखरा पण दाबून 2च. पण कसं 8 एकर वखर आला कुदत आला बाबूराव आता. हा 2च एकर वखर पण कसं किती 2च एकर पण कसं हा असं. जर घाई असली तर एक शब्द 2 वेळा वापरतात. घाई आहे, घाई आहे, घाई. नवरा बायको गावात चालली, बुवा फाट्यावर बाई घरी गाडी आली. कसे बोलावता तुम्ही? खरं इमानदारीनं बोल जा. बाई एका आवाजात येते काय? तुम्ही संन्यासी आहे का? हो हुचू तर करा. बाई एका आवाजात येते काय? येते काय? पहा तुमच्यात देखत नाही सांगता, तुमची किंमतच नाही. साधूचं काम आहे भांडणं लावणं, खोटं नाही भाई. हे आसन कोणाचं आहे? नारद मोरजी. त्याने काय केलं? मला एका जणानं भांडून मोळ्याने नेलं. म्हणे महाराज मला माझी बायको मारते. आता पहिलेच तो मी विरोधातला माणूस. मी गेलो तरी मी म्हटलं बाई काय झालं? काही नाही बाबा, मी मारलं त्याले. मी म्हटलं जाऊ दे ना बाई, कुत्र समजून सोड. का मारू नको तुम्ही म्हणणारच नाही, तो त्या गुन्ह्याचा होता ना. मी म्हटलं बाई असं समज कुत्रा आहे. मग आता मी बोलून राहिलो, त्यानं गप्प बसावं की नाही? तो मग मागून तोंड घाले. नाही बाबा तिले म्हणा मारत जाय पण घरात. म्हणून मग आम्ही बोललो घरात चालते. ऐका ना, बुवा फाट्यावर बाई घरी गाडी आली. कसा बोलवीन? ये ना ये आय गाडी जाईन ना, ये ना. कधी येईन बाई साहेब? कधी तेरवी लोक पोहोचत नाही. आणि त्यातल्या त्यात जर बाई झांबली असेल ना आजी, त्याचा बजेटच बसला. ज्याले झांबली भटली तो मेला रे, हिवानं मेला तो. झांबली समजते तुम्हाला? तुम्हाला अजून काहीच समजत नसेल. ज्याला समजते त्याला विचारेल. बाईचे 4 प्रकार आहेत मावशी. बाया किती प्रकारच्या? 4. राग नाही येत ना तुम्हाला? नाही. तुमचे 4 सांगतो, यायचे 8. हा मला आमचे सोपान बाबा दुपारी निवांत फोन केला. मला म्हणत शिवाबा मग काय हे गाव तुमचं समजान कीर्तन करा. कोणी असतील का त्याच्या देखत तुमच्या देखत लावला असे. दुपारी फोन मस्त निवांत चालू द्या म्हणत. 12 वाजू 12:30 काहीच म्हणणार नाही म्हणून. हा ऐका 4 प्रकार बाईची. पहिली शंकिनी, दुसरी डंकिनी, तिसरी हस्तिनी, चौथी पद्मिनी. शंकिनी शंकाखोर, कपटी मनाचे. तुमच्या मनात संशय लवकर येते. तुम्ही हो म्हणा नाही म्हणा पण येते. आपलं खोटं ठरणार नाही. कारण देवाच्या बायकाईनं देवावर संशय घेतले. मी कथा सांगू, खंडोबाची कथा सांगू शकतो, भगवान भोले बाबाजी, मी कोणाची सांगू शकतो. आहे ना, देवाच्या बायकाईनं देवावर संशय घेतले. म्हणून तुम्हाला बोलतो तुम्ही सावध राहा. रात्रीनं मोबाईल पाहायचा नाही. मी कीर्तनाला गेलो. मग आता तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहे, गुणानं मोठे आहे, देवानं कला दिली. हे एवढं येणं हे सोपं नाही. याच्यासाठी खूप हाल. हे सोपं आहे, खोटं नाही बोला. हे सोपं आहे, हे नाही सोपं. याला लय घासा लागते. हो हे सोपं नाही. तरी आम्हाला मान देतात तुमच्या देखत. तुम्ही गेल्यावर नाही देत. मग आम्ही आमचे असतो. पण तुमच्या देखत ते आम्हाला बाबा बरोबर बसा. लोक आले. मग मी असा वजनात बसलो. ज्याच्या घरी बसलो त्याच्या बायकोनं टिकली लावली होती भीतीले. आणि ते टिकली लागली आजी मा पाठीली. ते मा घरी मा सोबत सोबत आली. मी ना कपडे धुयाले दिले आणि टिकली दिसली आमच्या अंबाबाईले. ते कपडे धुता धुता करे कीर्तनाने गेलता. कीर्तनाने अरे कीर्तनाने अशीच करे.
अशा बाईले म्हणतात शंकिनी. हा, दुसरी आहे डंकिनी. डंकिनी म्हणजे काही काही बायाच्या जिभीला धार असते, अशा टोचून बोलतात की ते दोर घेऊन फाशी घ्यायला जाते. बऱ्याच बाया टोचून टोचून बोलू नये. शब्द जीभ हे तलवारीपेक्षा भयानक आहे. असा शब्द लागते एखादा, तो घाव भुजील शस्त्राचा, पण बोलण्याचा नाही. बोलू नये बहिणी हो. जे बाई डचकन टचकन बोलते ते डंकिनी. ते डंकिनी. मला एकानं फराळाचं करायला नेलं, म्हणे मला चला मा घरी. मा स्वभाव बुवाजी म्हणजे काही काही महाराज लोक गाडीतून उतरायले भाव खातात. माय तसं नाही, इमानदारीनं. मला कोणी म्हणा चला महाराज, चला महाराज. कोणी फुकट नाही बोलावं. पाय लागतात 10-20 10-20 10-20 10. टोल नाके निघतात. टोल नाके निघतात ना. हो, पहिले टोल नाक्यावर एकच असे, आता 2 असतात. एक तो दंड आणि दुसरा. आणि मी देतो म्हणून मी बोलतो, कारण ऐका. मग मी कोणाचे मला नेलं महाराज चला फराळाच करायला. पण माया कसं म्हणणं आहे तुम्ही ऐकून घ्या. तुमचं जर तुमच्या घरात वजन असेल, तुमच्या घरची बाई तुम्हाला दबत असेल, तर साधू लोकाईले चहा घ्यायला न्या, नाहीतर होबासकी करू नका. तुमची ठेवत नाही ना आमची ठेवत नाही. काय अरे खोटं नाही बोलत. बरं नाही गेलं तुम्हीच म्हणता हे महाराज लोक श्रीमंताईच्या घरी जातात, आपल्यावर खापरं फोडतात हे लोक. तू तुझ्या बायको पुढे चालत नाही, आमच्यावर गाजवतात. मला घरी नेलं आणि मावर वजन टाके. महाराजांना फराळाचा आण. त्या बाईने खिडकीतून तोंड घातलं, म्हणे हा बुवानेले थै थै करतो, सामानाने मरतो. अशा बाईले म्हणतात डंकिनी. आणि तिसरा प्रकार आहे हस्तिनी. हस्तिनी म्हणजे झांबली. झांबली म्हणजे थंडी. थंडी म्हणजे बोलायला बोलकी, कामाले हलकी. काही काही बाया आजी बोलायला आवरत नाही, खोटं नाही बोलत. 9 नाही वाजत तो सारा गाव फिरणं होते. माय तेलीपुऱ्यात असं झालं, मालीपुऱ्यात असं झालं, अमकीच्या घरी तसं झालं, तिची जी सून माय अशी बेकार, साऱ्या गावाची बातम्या घेऊन येते. बोल्याची वाण नाही, खिचडी येत नाही. खिचडीत जळगाव, खिचडीत जळगाव, मंदात चिखलगाव, कनवर तांदळवाडी. इले म्हणतात झांबली. आणि चौथा प्रकार पद्मिनी. पद्मिनी म्हणजे सगळ्या कामात हुशार. कोणतंही काम सांगा म्हणजे तुमच्या गावातल्या बाया निर्दोष सुटका हो. हे आम्हाला जमते बरं भाऊ. इथं येऊन कोण बोलून दाखवा असं. आम्ही गदा म्हणतो, मग म्हणतो तू हनुमंताच्या हातचा, तू हनुमंताच्या हातचा. हे आम्हाला जमते. हा, बाई थांबली, बुवा हुशार, बुवा फाट्यावर. बाई घरी गाडी आली, त्या माणसाले त्या बाईले घाई घाई बोलावणार. ये ना जमणारच नाही. त्याने एक शब्द 2 वेळा चल चल, ते पोट डचकलं वर. चल चल एक शब्द. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, वासुदेव वासुदेव म्हणा. नामाच्या दृष्टीनं, परमार्थाच्या दृष्टीनं संताईनं घाई केली. घडी घडी काळ वाट याची अजून किती आहे. संत समागमी धरावी, करावी तातडी. अरे संसार करा, पण संसारात राहून भजन करा. अलिप्त कमळ जडी जैसे, सत्यवादी करी संसार सकळ. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून या राहती. तैसे असावे संसारी, जवरी प्राचीनाची दोरी. पक्षासारखा संसार कर. संसारी असावे असूनी नसावे.